श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज फ्लावरची सुकी भाजी केलेली आहे, तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. रेसिपी छोटी आहे, नक्कीच पूर्ण बघा. तर आपण त्यासाठी काय काय घेतले बघूया. तर इथे घेतले फ्लावर घेतलाय, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत बघा. बटाटा हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मटार घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता, टोमॅटो घेतलेला आहे. इथे घेतले मी अद्रक, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे. पेस्ट केलेली आहे ती. अरबटस पेस्ट केलेली आहे. राई घेतलेली आहे. घरगुती मसाला, मॅगी मसाला घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे. हिंग आणि मीठ. तर बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. कमी साहित्यात पण चविष्ट भाजी होते. तर इथे मी कढईमध्ये, तर कढईत 1 ते 1.5 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता टाकते राई, हिंग टाकते, कढीपत्ता टाकते आणि लहान चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो चांगलं शिजलं पाहिजे. चांगलं झालं पाहिजे टोमॅटो. आता त्यामध्ये टाकते गोवा. तर तुला रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. तो वाटण पण चांगलं शिजून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकते मी मटार. चांगलं एकत्रून घ्यायचं आहे बघा. तर आता त्यामध्ये टाकते घरगुती मसाला. हळद टाकते. हळद थोडी जास्तच टाकायची आहे. पिवळी भाजी असल्यावर हळद थोडी जास्तच टाकायची आणि मसाला थोडंसं टाकायचं. आता त्यामध्ये टाकते मी मॅगी मसाला. त्याने चवही चांगली येते. तर बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकते, जे की मी पहिलेच गरम पाण्यामध्ये एक उकळ काढून घेतलेली होती. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा. चांगला मसाला लागला पाहिजे सगळीकडे. बघा आपली चांगली एकजीव झालेली आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी आणि वरून झाकण ठेवते. तर ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर खूपच छान लागते. नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. 10 ते 15 मिनिटात भाजी होणारी आहे ही. तर तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच चॅनलला व्हिजिट करा. खूप छान छान रेसिपी आहेत. तर बघा आतापर्यंत कोथिंबीर टाकलेली आहे. तर इथे भाजी रेडी झाली की एकदा चेक करते. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. रेसिपी छोटी आहे आणि साधी सोपी आहे. तर नक्कीच आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.